नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवते अगदी साधी आणि सोपी झटपट बनणारी सोयाबीनची भाजी. तर सोयाबीन घेतलेत, पाणी गरम करून घेतलेलं आहे इथं. आता ह्याच्यामध्ये ना मी सोयाबीन घालते आणि हे लहान साईजचे सोयाबीन घेतलेत. मोठे घेतले तरी पण चालतात, कारण हे सोयाबीन ना बारीक करावे लागत नाहीत, मोठे थोडेसे आपल्याला तुकडे करावे लागतात. सोयाबीन घातल्यानंतर पाण्यामध्ये ह्याच्यावरती झाकण घालते आणि फक्त 10 मिनटं याला भिजवून घेते. सोयाबीनसाठी लागणारा मसाला, तर इथं ना लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीरचं वाटण 1 चमचा घेतलं आहे. 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, कांदा लसूण मसाला घेतला आहे घरचा, जो चटणी आम्ही नेहमी वापरतो ती, गरम मसाला, जिरं आणि मीठ घेतलेलं आहे. आता सोयाबीन बघू शकता चांगलं भिजलेत आणि फुगून किती मोठे झालेत आणि भरपूर झालेत. आता यातलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे. तर चला आता फोडणी करू. फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेलामध्ये जिरं घातलं. जिरं फुटल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून ठेवलेला कांदा घातला आहे. आता हा कांदासुद्धा मी 2 मिनटं परतवून घेते. तर कांदा हलकासा परतवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीरचं वाटण 1 चमचावरून घातलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे सगळा मसाला, कांदा, लसूण, खोबरं चांगलं भाजलं आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालते. टोमॅटो घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता इथे मिक्स झालं आहे. आता ह्याच्यामध्ये सुके मसाले, तर कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि मीठ घातलं आहे. आता हे सगळे मसाले चांगले परतवून घेते. आता ह्याच्यामध्ये आंबट नसलेलं दही 2 चमचे घातलेलं आहे. दह्यामुळे भाजीला एक मस्त अशी वेगळी चव येते, त्याच्यामुळे नक्की घालून बघा दही. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आहे. आता हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर हा मसाला मी चांगला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती झाकण घालून बारीक गॅसवरती याला तेल सुटेपर्यंत चांगला परतवून घेणार आहे. तर 1-5 मिनटानंतर बघू शकता हा मसाला किती मस्त दिसतोय आणि छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला पण आपला चांगला तयार झाला आहे. तर सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते परत. तर चांगला मसाला मिक्स झाला आहे. आता ह्याच्यामध्ये भिजवून घेतलेले सोयाबीन घालते. सोयाबीन घातल्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे. सगळ्यात अगोदर तर सोयाबीनला सगळा मसाला चांगला असा लागला पाहिजे. तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते, कारण मीठ मी पहिलं घेतलं होतं ते थोडंसं कमी पडलं, तर थोडंसं मीठ वरतून पण घालून घेते आणि अर्धी वाटी पाणी घालते. आता ही भाजी परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर त्याच्या अगोदर 1 चमचाभर मी इथं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तर आता ही भाजी बघू शकता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे प्रत्येक सोयाबीनला मसाला लागला पाहिजे. व्यवस्थित इथं भाजी मिक्स करून घेतल्यानंतर आता 1 चमचाभर मी इथं कसुरी मेथी घेतली आणि ते हातावरती चोळून ह्या भाजीमध्ये घालून घेणार आहे. खूप मस्त लागते, म्हणजे अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे. तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यानंतर आता ह्याच्यावरती ना झाकण घालून ही भाजी एक 5च मिनटं मी बारीक गॅसवरती वाफवून घेणार आहे, म्हणजे हा जो सगळा मसाला आहे ना सोयाबीनच्या आतपर्यंत जाईल. तर 5 मिनटानंतर मस्त टेस्टी अशी सोयाबीनची भाजी तयार झाली. आता हा सगळा मसाला मी, म्हणजे सोयाबीनची भाजी मी चांगली मिक्स करून घेते आणि गॅस बंद करते. तर अगदी करायला साधी सोपी आहे. अगदी लहानांपासून मोठे पण अगदी आवडीने खातील अशी भाजी आहे. तर डब्याला रोज काय बनवायचं तुम्हाला पण सुचत नसेल, किंवा त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल, तर नक्की अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी करून बघा. तर इथे बघू शकता छानपैकी तयार झाले सोयाबीनची भाजी आणि छान अशी ज्युसी झाले. त्याच्यामुळे आपण भाकरीसोबत जरी खाल्ली तरी आपल्या गळ्यामध्ये असं टोटर बसल्यासारखं होणार नाही, म्हणजे घास असा कोरडा कोरडा लागणार नाही. तर चला मग नक्की करून बघा.